नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असं ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे आता आकाशने भूमीच्या हातामध्ये अंगठी घातलेली असते आणि भूमीला सुद्धा ते आवडलेलं असतं. पण आता आकाश वेदांगीबरोबर प्रेमाचं नाटक करतोय आणि तिच्याबरोबर साखरपुड्याचं नाटक करतोय हे भूमीला माहिती नसतं. पण इथे वेदांगीला सुद्धा आता आकाशबरोबर खरोखर आयुष्य घालवायचं असतं आणि त्यामुळे ती भूमी आणि आकाशला एकत्र आणण्याचं सोडून त्या दोघांना आता दूर कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करत असते. पण त्याबद्दल आकाशला काहीही माहिती नसतं. त्याला असं वाटत असतं की वेदांगी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी त्याची मदत करते. पण इकडे तर वेदांगी त्या दोघांना दूर कसं लोटता येईल त्यासाठी प्रयत्न करत असते आणि भूमीला असं वाटत असतं की वेदांगी आणि आकाश दोघंजण खरोखर एकमेकांवरती प्रेम करतात आणि त्यांना लग्नसुद्धा करायचं आहे. पण आता आकाशने माझ्या बोटामध्ये अंगठी घातली आहे म्हणून वेदांगी हर्ट झाली असेल, म्हणून आता भूमी आकाश आणि वेदांगीला एकत्र आणण्यासाठी तिच्या मनातला गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना आता डिनर डेटवरती पाठवत असते आणि त्यासाठी भूमीने स्वतःहून एक छान असं रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केलेलं असतं आणि ती आता आकाश आणि इथे वेदांगी दोघांना तिथे जायला सांगते. आणि तिथे आता आकाशला खरं तर वेदांगीबरोबर जायचं नसतं डिनर डेटवरती, तेव्हा तो भूमीला नाही असं म्हणतो. पण इथे भूमीच्या सांगण्यावरून आकाश आता वेदांगीबरोबर जायला तयार होतो. त्याला असं वाटतं नाहीतर भूमीला संशय येईल. पण आता डिनर डेटवरती गेल्यानंतर इथे वेदांगीचं वागणं आकाशला काही आवडत नाही आणि तो आता तिच्याबरोबर थोडासा वाद घालतो. त्या गोष्टीचा आता वेदांगीला राग येतो आणि वेदांगी आता घरी आल्यानंतर सगळा राग भूमीवरती काढते. तिला वाटेल तसं बोलते, अपमानित करते आणि म्हणते की तुझ्यामुळे आमचं नातं स्पॉईल होतोय, आम्हाला दोघांना तुझ्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतोय. जर तुझ्यामुळे आमचं नातं तुटलं तर तुला ते आवडणार आहे का? म्हणून तू हे घर सोडून निघून जा. तुझी इथे काही गरज नाही आहे, कळलं तुला? तुझ्यामुळे दोन प्रेम करणारी माणसं जर एकमेकांपासून वेगळी झाली तर तुला आनंदच होणार आहे का? तेव्हा इथे वेदांगी म्हणते की तू इथून गेलीस तरी चालेल, माझ्या आकाशच्या आयुष्यातून निघून जा. आणि तेव्हा आता भूमी ते घर सोडून निघून जाते. पण आता इथे भूमीने घर सोडल्यानंतर आकाश खूपच जास्त वेडापिसा होतो. तो आता सगळ्या लोकांवरती चिडचिड करायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये एक भयानक सत्याचा उलगडा होतो. ते म्हणजे असं, तर आता आकाशच्या लक्षात येणार आहे, त्याला ते समजणार आहे की रागिनी, ॲडव्होकेट भानुशाली आणि वेदांगी तिघंजण एकत्र आहेत आणि मला आणि भूमीला वेगळं करण्यासाठी प्रयत्न करतायत. तर इथे ॲडव्होकेट भानुशाली यांचं भूमीवरती प्रेम आहे हे आकाशला माहिती आहे. पण आता त्यांची साथ रागिनी देते आणि वेदांगीसुद्धा माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करते असं दाखवते. पण तीसुद्धा मला आणि भूमीला वेगळं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करते हे सुद्धा आकाशला कळतं. आणि तेव्हा आकाश आता रागिनीच्या नावावरती जी काही पॉवर ऑफ अटर्नी केलेली असते ती आता स्वतःच्या नावावरती पुन्हा करून घेतो. कारण त्याला असं वाटतं की जर हिच्या नावावरती आता सगळी प्रॉपर्टी ठेवली तर ज्या पद्धतीने तिने मला आणि भूमीला वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे, आम्हाला लवकरात लवकर या घरातून सुद्धा हकलून देईल. त्यासाठी आकाश आता वेळी शहाणा होतो आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती पुन्हा करून रागिनीला तोंडघशी पाडतो. तर इथे हे सगळं प्रकरण आता आकाशच्या कसं काय लक्षात येतं आणि तो या सगळ्या गोष्टीचा कसा छडा लावतो हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. तर इथे आकाशने सगळी प्रॉपर्टी रागिनीच्या नावावरती केलेली असते. कारण त्याला रागिनीवरती विश्वास असतो की आत्या बिझनेस व्यवस्थित सांभाळेल आणि एका उच्च पदावरती नेऊन ठेवेल. आणि सध्या त्याला सगळा फोकस भूमीवरती करायचा असतो. कारण जर भूमी त्याच्या आयुष्यामध्ये आली तर तो बिझनेसवरती लक्ष देऊ शकतो असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो आता भूमीला आपल्या जवळ कसं काय आणायचं, तिच्या मनामध्ये प्रेमाची भावना कशी निर्माण करायची आणि मग तिच्याबरोबर पुन्हा पहिल्यासारखं लग्न करून कसं राहायचं यासाठी तो प्रयत्न करत असतो. तेव्हा वेदांगीची मदत घेत तो आता प्रेमाचं तिच्याबरोबर नाटक करत, भूमीला इन्सिक्युअर करत, ती आपल्याला प्रपोज करेल की काय, आपल्या मनातलं आपल्याला सांगेल की काय, यासाठी तो प्रयत्न करत असतो. तर इथे आकाशने आता भूमीच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते म्हणून वेदांगी खूपच जास्त हर्ट झालेली असते. तेव्हा आता भूमीचा काटा कसा काढायचा यासाठी ती प्रयत्न करत असते. पण भूमी मात्र वेदांगी आणि आकाशला कसं एकत्र आणता येईल त्यासाठी प्रयत्न करत असते आणि ती एका रेस्टॉरंटमध्ये आता डिनर डेटसाठी एक टेबल बुक करून तिथे वेदांगी आणि आकाशला पाठवण्याचा प्लॅन करते. त्यानंतर इथे भूमी आकाशला म्हणते की तुला वेदांगीला घेऊन त्या रेस्टॉरंटमध्ये आता डिनर डेटसाठी जायचं आहे आणि तिचा राग घालवायचा प्रयत्न करायचा आहे. तेव्हा आकाश
आकाश म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे, ती तुझ्यावरती रागवलेली नाही आहे, मी तिला समजावले. तेव्हा भूमी म्हणते आकाश प्लीज माझ्यासाठी तरी वेदांगीला घेऊन जा. तेव्हा आता आकाश वेदांगीला तिथे घेऊन जातो. तेव्हा इथे आकाश तिच्याबरोबर आता प्रेमाचं नाटक करत असतो, कारण भूमीसुद्धा तिथे गेलेली असते आणि भूमी त्या दोघांना बघत असते की त्यांच्यामधलं भांडण तर मिटलंय ना, ते दोघंजण एकमेकांबरोबर नीट बोलतायत ना. तेव्हा इथे आकाश आता भूमीला दाखवण्यासाठी वेदांगीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिच्याशी खूपच जास्त प्रेमाच्या गोष्टी करत असतो. तेव्हा भूमी म्हणते की आता वेदांगी आणि आकाशमध्ये सगळं काही नॉर्मल आहे आणि ती आता घरी निघून येते. त्याच्यानंतर आकाश लगेचच वेदांगीचा हात सोडतो आणि तो म्हणत असतो की भूमी इथे आली होती म्हणून मी तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत होतो आणि वेदांगी मला तुला एवढं सांगायचं आहे की तू प्लीज हे सगळं सिरियसली घेऊ नकोस, कारण हे सगळं एक नाटक आहे आणि ते तुलासुद्धा माहिती आहे. माझं फक्त भूमीवरतीच प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी दुसरा कुणाचाही विचार करू शकत नाही, असं आकाश म्हणतो. वेदांगीला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो आणि ती सगळा राग आता घरी येऊन भूमीवरती काढत असते. ती म्हणते की भूमी तुझ्यामुळे माझा आकाश माझ्यापासून दूर होतोय, तुला कळतंय का? तू आमच्या नात्याला तोडण्यासाठी इथे आली आहेस का? आताच्या आता इथून निघून जा. आमचं रिलेशनशिप तुझ्यामुळे स्पॉईल होतंय, तुला कळतंय का? मग तसं होत असेल तर तू इथून निघून जायला हवंय ना, तुझी इथे काहीच गरज नाही आहे, माझ्या आकाशच्या आयुष्यातून निघून जा, असं वेदांगी म्हणते. तेव्हा इथे आता भूमीला वाईट वाटतं आणि ती लगेचच वेदांगीच्या सांगण्यावरून आता घर सोडून जायला तयार होते आणि ती जात असताना एक चिठ्ठी लिहून जाते. त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की मला आता इथे काम करता येणार नाही आहे, कारण माझ्यामुळे आकाश आणि वेदांगी दोघंजणं वेगळे होत आहेत की काय, त्यांच्यामधलं मिसअंडरस्टँडिंग वाढत चालले आणि माझ्यामुळे त्या दोघंजणं वेगळे झालेले मला तरी चालणार नाही. तेव्हा भूमी आता घर सोडून जाते आणि ती चिठ्ठी तिने आपल्या रूममध्ये ठेवलेली असते. तेवढ्यातच इथे ॲडव्होकेट भानुशाली आता आकाशला म्हणत असतात की भूमी मॅडम बरोबर जेव्हा मी एंगेजमेंट करेन ना, तेव्हा ही अंगठी मी त्यांच्या बोटामध्ये घालेन. तेव्हा आकाशला राग येतो आणि तो म्हणतो तू असं काही करणार नाही आहेस, कळलं ना तुला? तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतो की मी असंच करणार आहे, मी त्यांना प्रपोज करेन आणि त्यांच्या बोटामध्ये ही अंगठीसुद्धा घालेन, कळलं तुला? तेव्हा इथे आकाश आधीच खूप जास्त चिडलेला असतो आणि त्याच्यानंतर सकाळी जेव्हा भूमी कुणालाही घरामध्ये दिसत नाही तेव्हा मानसी तिच्या रूममध्ये जाते आणि बघते तर तिथे चिठ्ठी लिहिलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की ती आपल्या घरी परत गेली आहे. तेव्हा इथे मानसी आता आकाशच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते की भाऊजी हे बघा. तेव्हा इथे आकाशने ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो खूपच जास्त इमोशनल होतो. ज्या भूमीला घरामध्ये आणण्यासाठी त्याने इतके प्रयत्न केलेले असतात ती भूमी आता घर सोडून निघून गेलेली असते. तेव्हा आता आकाश सगळीकडे आवाज देत तिला खाली निघून येतो. तेव्हा रागिनी म्हणत असते आकाश काय झालं? आकाश म्हणतो की आत्या भूमी घर सोडून गेली आहे, तिला कुणी काही बोललं का? तेव्हा इथे वेदांगीला विचारल्यानंतर ती म्हणत असते की नाही, माझं तर तिच्याबरोबर असं काहीच बोलणं झालेलं नाही आहे आणि बोलले असेल ते सुद्धा मस्करीत बोलले असेल, असं काही नाही, आपल्या नाटकाप्रमाणेच मी बोलले तिच्याशी. तेव्हा आकाश म्हणतो ती हर्ट होईल असं तर काय बोललेली नाही आहेस ना तू, कारण तिने इथे लिहिलं आहे की तिच्यामुळे आपण दोघं जण वेगळे होतोय, म्हणजे तिला तू गिल्टी वाटेल असं काही बोलली आहेस का? तेव्हा वेदांगी म्हणते नाही आकाश, मी असं काहीच बोललेले नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश ती असं का बोलेला रे? तेव्हा इथे रागिनी आता म्हणत असते की वेदांगी असं कधीच करणार नाही, ती तुझी मैत्रीण आहे आणि त्याच्यामध्ये ती तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी तुझी मदत करते आणि तू तिलाच बोलतोयस. तेव्हा आकाश इथे तिच्या सांगण्यावरून आता वेदांगीला सॉरी म्हणतो, पण आता भूमीला कसं परत आणायचं यासाठी तो प्रयत्न करत असतो. मात्र इथे रागिनीला आता फार आनंद झालेला असतो. ते म्हणते की बरं झालं ही भूमी आता घरातून निघून गेली, म्हणजे आता माझा रस्ता मोकळा झाला. तेव्हा ती वेदांगीला म्हणते की आता लवकरात लवकर आकाशला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढून त्याच्याबरोबर साखरपुडा करून घे. आणि इथे आता रागिनी ॲडव्होकेट भानुशाली यांना फोन करते आणि म्हणते की आता भूमी तिच्या घरी परत आलेली आहे, आता तिला लग्नासाठी कसं तयार करायचं यासाठी तुम्ही प्रयत्न करा, आता माझं काम तर झालेलं आहे. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली आता भूमीला जाऊन भेटणार असतात. तेव्हा रागिनीचं बोलणं आता आकाशने ऐकलेलं असतं आणि तो म्हणतो की आत्या, ॲडव्होकेट भानुशाली यांना तू भूमीबरोबर लग्न करायला सांगतेस, म्हणजे या सगळ्यामध्ये तू त्यांची मदत करत होतीस की काय? म्हणूनच राजा काकाची केस त्याला दिली आहेस. तेव्हा इथे आता आकाशने सगळं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे आकाश खूपच जास्त चिडतो आणि आता रागिनीकडून तिला दिलेले सगळे अधिकार काढून घेतो. पूर्ण पॉवर ऑफ अटर्नी जी रागिनीच्या नावावरती केलेली असते ती स्वतःच्या नावावरती करून घेतो आणि तो इथे ॲडव्होकेट भानुशाली आणि वेदांगीची सुद्धा हक्कलपट्टी करण्याचा निर्णय घेतो, कारण वेदांगी त्या दोघांना एकत्र नाही तर दूर करण्याचा प्रयत्न करते हे सुद्धा आकाशला कळलेलं असतं. त्यामुळे रागिनी, आकाश आणि इथे वेदांगी तिघंजण एकत्र येऊन आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतायत हे आकाशच्या वेळीच लक्षात आल्यानंतर सगळी प्रॉपर्टी पुन्हा स्वतःच्या नावावर करून घेण्याचा महत्त्वाचा निर्णय तो लगेच घेतो.